आज ब्लॉग डायरेक्ट कॉलेज सुटल्यानंतर चालू केलतो आणि मुलींच्या गालावर पडते कळी आणायचं आपल्याला घ्यायला आली आपली मसक कली. मग तिथनं पुढे आल्यावर आपल्याला भेटला आपला पांडू. आणि पांडू काय कामधंदे सोडून छोट्या पोरांसोबत पतंग उडवालता आणि येऊन परत पुढच्या चौकात थांबून मोबाईल बघालता. अरे थांबवलं कशाला, घरी सोड म्हणल्यावर हसालता लपोट भाई. आणि मी बी तिथनं आलतो घरी आणि आपलं रूम दिसालता आज लई घाण. मग पहिला तर ठेवलो बॅग कोपऱ्याला आणि पहिला तर कपडे ते बदलून घेतलो आणि आपल्या हातात होतं झाडू. आणि मग तेवढ्यात काय झालं काय माहिती, एस के एस के एस के. मग पहिलं तर कपाट खालचं झाडून घेतलो. मग इकडं बॅरेल कोपऱ्यामधनं. मग तिथनं बॅग उचलून मी मारून घेतलो आणि तिथनं कपाट घालून म्हणून मग खुर्चीमध्ये आलं. मग तिथनं बी झाडून घेतलो पद्धतशीर आणि सगळं कचरा त्या कचरा डब्यात टाकलो. आणि मग तेवढ्यात काय तोंड बिन धुलो तो पद्धतशीर आणि बसल्या ठिकाणी उरलेलं सोरलेल्या आयुष्याचा विचार करायला आणि आपल्या चहा प्यायचा विसरलो होतो म्हणून चहाला ठेवायला गेलतो आणि चहाला ते ठेवलो आणि त्याला चहाला टाळायला आता दूध तर लागणार आहे. मग काय फुल स्टॉक होतं दूध आणि तेवढ्यात चहाला उकळायला तर म्हणून दूध घातलं होतं आणि तेवढ्यात बी झालं राडा. आता आपण सांडल्या म्हणल्यानंतर आपल्यालाच करावं लागेल साफ, नाही तर मम्मी येऊन करते मग डायरेक्ट साफ. आत करा आपण मम्मीचं कुठं. मग तेवढ्यातच आपल्या वाटीमध्ये चहा ते घालून घेतलो आणि नुसतं चहा तर पिऊ शकत नाही. मगाशी रॉकरेचा व्हिडिओ बघितला होता, त्यांनी केलता रोस्ट. आता मी खातो चहा सोबत टोस्ट आहे. बात तो सही है. मग काय ठोस घेतलो आणि चहामध्ये बुडवून दिलो रिपीट पद्धतशीर. आणि आता तुम्हाला पण ब्लॉग आवडत असेल तर लाईक फॉलो शेअर तेवढं नक्की करा.